राज्यामधल्या पराभवानंतर दिल्लीमध्ये महायुतीची बैठक पार पडली आणि शहांच्या भेटीनंतर सुद्धा फडणवीस त्यांच्या राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आता समोर येते। दिल्लीमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची बैठक सुद्धा झाली आणि दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी या महायुतीची बैठक झाली असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फडणवीसांची हे मनधरणी करणार का, हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असेल। तर आपण पाहिलं की राज्यातल्या पराभवानंतर दिल्लीमध्ये महायुतीची बैठक पार पडली। नुकतीच एनडीएची सुद्धा बैठक पार पडली। शहांच्या भेटीनंतर सुद्धा फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे। काल रात्री उशिरा शहा यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि मात्र राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं तर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यामध्ये कळलं की मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांना विनंती करू। मात्र शिंदे आणि अजित पवार आहेत ते सुद्धा दिल्लीला गेलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा त्यांना विनंती करून राजीनाम्यावर ते ठाम आहेत अशी माहिती मिळते। खरं म्हणजे आत्ताच्या या घडीची दिल्लीतली ही सगळ्यात महत्त्वाची घडामोड आहे, कारण एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीतल्या पटेल यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज्यातल्या बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। एकूण खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेच्या दरम्यान जी भूमिका मांडली, त्या भूमिकेच्या अनुषंगानं जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये सुरू असल्याचं देखील कळतंय। एकूण खातेवाटपाची सगळ्यात महत्त्वाची जी सध्या चर्चा सुरू आहे त्यावर देखील या बैठकीमध्ये खल होऊ शकतो। आपल्यासोबत आपल्या दिल्लीचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत। काय नेमके महत्त्वाचे विषय असू शकतात बैठकीमध्ये? महत्त्वाचे नेते चर्चा करतायत, राज्याच्या सगळ्या लोकांचं लक्ष लागतं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, कारण भाजप वेगळे मंत्रिपद देऊ शकत नाही किंवा राष्ट्रवादी वेगळे देऊ शकत नाही, शिवसेना वेगळे देऊ शकत नाही। मुद्दा हा असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये की प्रादेशिक समतोल राखणं आणि जातीय समीकरणं जुळून घेणं, कारण ज्या पद्धतीने भाजपला मोठा फटका बसलेला आहे त्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची आहे। पश्चिम महाराष्ट्रातून जर मंत्रिपद द्यायचं म्हटलं तर कोणाला द्यायचं? राज्यसभेच्या मंत्री असलेल्या राज्यसभेतून आलेल्या व्यक्तीला द्यायचं की जनतेतून थेट निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना द्यायचं का मेधा कुलकर्णीला पुण्यामधून द्यायचं? हा एक प्रश्न आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर धैर्यशील माने आहेत हातकणंगलेमधून आलेले पश्चिम महाराष्ट्रातून। त्यानंतर जर पाहिलं तर राज्यसभेचे खासदार असलेले महाडिक आहेत, मराठा चेहरा म्हणून त्यांना संधी दिली जाऊ शकते। जेव्हा मराठवाड्यात धग पेटलेली आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त एकच जागा जर आपण पाहिली तर निवडून येताना पाहायला मिळालेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये 2 जागा आलेल्या आहेत। त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आहे। मराठवाड्यातून द्यायचं ठरलं तर अशोक चव्हाण यांना द्यायचं आहे की पंकजा मुंडे यांना, ज्या 2 जागा म्हणजे पियुष गोयल आणि त्याबरोबर जर पाहिलं आपण तर उदयनराजे भोसले निवडून आले ती जागा आहे, त्या जागेवरून केंद्रात पाठवायचं, ओबीसी शांत होतील। दुसरीकडे जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा फटका बसलाय मराठा समाजामुळे, त्यामुळे मराठा समाजाचे नेते म्हणून अशोक चव्हाण यांना संधी द्यायची, कारण रावसाहेब दानवे हे एकमेव मंत्री होते की जे मराठा होते। आता त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अशोक चव्हाण यांची वर्णी लागली जाते की नाही? राष्ट्रवादीकडनं एक नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचं, पण सुनील तटकरे हे आहेत। एक कॅबिनेट मंत्री, एक राज्यमंत्री पद मिळालं तर सुनील तटकरे यांना संधी मिळू शकते। मात्र सुनील तटकरे यांच्या घरात इतकी पदं आहेत त्यामुळे सुनील तटकरे यांना संधी मिळते की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रामधून रक्षा खडसे यांनी हॅट्रिक केलेली आहे, त्यांना एक संधी दिली जाऊ शकते। स्मिता वाघ निवडून आलेले आहेत, रक्षा खडसे यांना संधी दिली जाते की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण पुन्हा एकनाथ खडसे यांचं नाव येतं। एकनाथ खडसे आणि काही नेत्यांचे जे वाद आहेत त्या पार्श्वभूमीवर त्यांची संधी नाकारली जाते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। त्यानंतर कोकणातून नारायण राणे जे आहेत त्यांचं नाव होतं, मात्र कोकणात नारायण राणे यांचं असं सांगण्यात समोर येत आहे की मला नको पण मुलांना राज्यातमध्ये संधी देण्यात यावी। त्यामुळं मग शिंदे यांच्या बाजू येते, शिंदेकडे अनेक लोकांची इच्छुक आहे। प्रतापराव जाधव आहेत, त्यानंतर श्रीरंग बारणे आहेत, स्वतः श्रीकांत शिंदे आहेत, मात्र श्रीकांत शिंदे घ्यायला यावे तरी तयार नाही। त्यामुळे 2 मंत्रिपद सध्या जे नावं आहेत त्यामध्ये प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत। पण त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही जी बैठक आहे याला महत्त्व प्राप्त होतं। शिवाजी, खरं म्हणजे खातेवाटपाच्या संदर्भानं या आत्ताच्या काळात दिल्लीत चर्चा होणं स्वाभाविक आहे, मात्र सगळ्यात महत्त्वाची जी चर्चा होते ती म्हणजे उपमुख्यमंत्रीपदाच्या फडणवीसांच्या भूमिकेबद्दल। या मुद्द्यावर काही चर्चा होऊ शकते का? आतापर्यंत दिल्लीत नेमकं या संदर्भानं काय सुरू आहे राजकीय नेत्यांचं? सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची जी ठेवला होता किंवा मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि दुसरी वेळ आहे की त्यांनी अशी भूमिका मांडण्याचा, मात्र ती त्यांची जी भूमिका आहे
ते एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्याशी चर्चा करून ते का सांगतील? त्यांची भूमिका सगळ्यात अगोदर त्यांना ग्रीन सिग्नल मिळणं गरजेचं आहे अमित शहा यांच्यासोबत. आणि आतापर्यंत होऊ शकते का या संदर्भात? हा, या संदर्भात मनधरणी होऊ शकते, पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अमित शहा यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच होते. आणि होम मिनिस्ट्री सारखं पद जे आहे ते आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. ते पद दुसऱ्याला कोणाला दिलं तर सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होईल. देवेंद्र फडणवीस जर संघटनेसाठी काम करायला तयार असतील तर पुन्हा एकदा केंद्रातून कोणाला तरी राज्यात पाठवावं लागेल. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांनी जरी असं सांगितलं असं तरी अवघे 4 महिने राहिलेत निवडणुकीला, आणि त्या दरम्यान एवढा मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो. हा गोंधळ टाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचं जी मागणी आहे ते मान्य केली जाणार नाही याची शक्यता आहे. कदाचित त्यांच्याकडे असलेली खाती कमी होऊ शकतात, त्यांच्याकडे अनेक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे ते कमी होऊ शकतं, त्यांना एक वेगळी टीम दिली जाऊ शकते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा होऊ शकते. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं जे होतं ते देखील केंद्राने समजून घेतलं पाहिजे. ते का म्हटलेले आहेत, काय नक्की त्यांना कोणत्या गोष्टीमध्ये मोकळीक हवी आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत ते देवेंद्र फडणवीस जे आहेत ते समजून घेतील, ते अमित शहा समजून घेतील. या गोष्टीची चर्चा ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर ते करू शकणार, कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांची मनधनी करू शकतात, पण त्यांचा निर्णय जो आहे ते वळवण्याचं काम हे अमित शहाच करू शकतात. बरोबर, आपण बघतो असे वेगवेगळे मुद्दे ज्या सगळ्या संदर्भानं चर्चा जी आहे ती पटेल यांच्या घरी सुरू आहे. दिग्गज नेते महाराष्ट्रातले महायुतीचे सध्या दिल्लीत बैठकीसाठी दाखल झाले. जवळपास 45 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झाला ही बैठक सुरू आहे. बरोबर ज्ञानेश्वर, आपण पाहतोय की राज्यातल्या पराभवानंतर दिल्लीमध्ये महायुतीची जी बैठक सुरू आहे, कधीपासून ही बैठक सुरू आहे आणि कधीपर्यंत ही बैठक संपण्याची शक्यता आहे ज्ञानेश्वर? आपण बघितलं सुरुवातीला प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले आणि नंतर एकनाथ शिंदे या बैठकीसाठी आले. सगळे नेते एकत्र आले. या गोष्टीला जवळपास आता 45 मिनिटं पूर्ण होत आहेत. ही बैठक सुरू आहे. आपण बघितलं असेल तर राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांच्या ज्या वेगवेगळ्या चर्चा आहेत त्या या सगळ्या बैठकीतून जे प्रश्न आहेत राज्यातल्या आत्ता राजकारणाला खातेवाटपाच्या संदर्भानं जोडून त्या मुद्द्यांवर चर्चा तर सुरू आहेच आहे. मात्र एकूण शपथविधीच्या दृष्टिकोनातून देखील जी तयारी आहे, राज्याचं कसं एकूण नियोजन असेल, निमंत्रणाच्या संदर्भानं कोणते लोक असतील यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते. नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. ते शहांच्या भेटीनंतर सुद्धा फडणवीस राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती आहे. मात्र आता फडणवीसांच्या मंजरणीचे प्रयत्न जे करतायत ते यशस्वी होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खाते वाटप तर आहेच, त्या संदर्भात त्याच बरोबर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे. महायुतीची सध्या ही बैठक सुरू आहे. जवळजवळ 45 मिनिटं झाली ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीचे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.